ओके, स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? येस मॅम. ओके. तर बघा, what we have discussed in last lecture. लास्ट लेक्चरला काय बघितलं आपण कालच्या लेक्चरला? कोलॅनिस्टर. ओके. कोलिनिस्ट्रेस काय आहे? इन शॉर्ट सांगायचं. सांगू मॅम. हा, यस आरती भोसले. कोलॅनिस्टर ऍसिटाकोलिनचं ऍसिटिक ऍसिड आणि कोलिजन मध्ये कन्वर्ट करतं. त्यामुळे ऍसिटाकोलिनचं फंक्शन डिस्टर्ब होतं, म्हणजे ते डिऍक्टिव्हेट होतं. ते डिऍक्टिव्हेट होऊ नये म्हणून जे ड्रग वापरलं जातं त्याला अँटीकोलिनिस्टर म्हणतात. गुड. अजून कोण सांगू शकेल? एनीवन? एकालाच कळलंय का फक्त? हा, सुप्रिया बनगर. रोल नंबर 3. येस मॅम. हा, काय बघितलं आपण लास्ट लेक्चरला? दुसरं कोण सांगते अजून? हॅलो हा, मॅम. हा, बोला. आपण क्लोरोनिस्टरचे 2 टाइप बघितले, ऍसिटिक क्लोरोनिस्टर, ब्युटेनो क्लोरोनिस्टर. नंतर आपण पुढले प्रिपरेशन बघितले, नंतर ट्रॅचिक हायड्रोक्लोराइड बघितलं, नंतर पॅराडॉक्सिमल क्लोराइड बघितलं, त्याचं स्टोरेज, फिजिकल प्रॉपर्टी, युजेस, डोसेज. ओके, गुड. अजून कोण सांगताय? हा, रोल नंबर 64. रोल नंबर 64. येस मॅम. हा, लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं? कोलिस्टेरिन हे ऍसिटाक्लोरिनचं कन्वर्जन क्लोरीन आणि ऍसिटिक ऍसिड मध्ये करतं. देन ऍसिटाक्लोरिन हे डिऍक्टिव्हेट होतं. ऍसिटाक्लोरिनची ऍक्शन इनहिबिट होते अँड प्रोलॉंग लाईफ ऑफ ऍसिटाक्लोरिन आर कॉल्ड अँटीकोलिस्टिन्स. ओके. बॉईज मध्ये कोण सांगते अजून? रोल नंबर 65. रोल नंबर 65. रोल नंबर 50. रोल नंबर 50. हॅलो मॅम. हा, कोलिनिस्ट्रेस काय आहे? कोलिनेस्टरेजचे 2 टाइप आहेत, ऍसिटाकोलिनेस्टरेज आणि ब्युटिल कोलिनेस्टरेज. कोलिनेस्टरेज मुळे ऍसिटाकोलिनेस्टरेजचं कोलिन आणि ऍसिटिक ऍसिड मध्ये डिवाइड होतं, त्यामुळे त्याचं फंक्शन डिस्टर्ब होतं आणि ते डिऍक्टिव्हेट होतं. आणि ते डिऍक्टिव्हेट होऊ नये म्हणून आपण जे ड्रग यूज करतो त्याला अँटीकोलिनेस्टरेज म्हणतात. ओके, गुड. रोल नंबर 39. रोल नंबर 39. येस मॅम. हा, अँटीकोलिनिस्ट्रेस काय आहे? अँटी कोलिनिस्ट्रेस. लास्ट लेक्चरला होता का तुम्ही? रोल नंबर 39. येस मॅम. हा, सो काय केलं आपण डिस्कस लास्ट लेक्चरला?
अं, होता ना तुम्ही प्रेझेंट? हा येस मॅम होते. हा मग लक्ष नाही का दिले लेक्चरला तुम्ही? होत की मॅम. हा मग काय येत नाहीये तुम्हाला सांगायला? काय प्रॉब्लेम आहे? काय समजलं नाही का? आत्ताही 2-3 जणांनी सांगितलं. तेव्हा पण नव्हतं का तुमचं लक्ष? होत मॅम. हा मग का नाही सांगतायत तुम्हाला? रोल नंबर 39 तुम्ही हे अँटीकोलिनिस्ट्रेज आहे तर ते लिहून मला सेंड करायचं आहे पर्सनली व्हॉट्सअपला. ओके मॅम. हा आणि नेक्स्ट लेक्चरला सांगायचं आहे. येस. ओके तर आपण आता आपला नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करतोय. कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट. आता हे एजंट काय करतात? काल आपण काय बघितलं? जे ऍसिटाइल कोलिनचं फंक्शन डिस्टर्ब करतात हा असे एजंट सॉरी त्यांना आता कोलिनिस्ट्रेज एन्झाईम काय करत होती? फंक्शन डिस्टर्ब करत होती. मग त्या कोलिनिस्ट्रेजलाच ब्लॉक करणारे एजंट आपण काल बघितले. आता इथे काय आहे? तर त्या कोलिनर्जिकला म्हणजे ऍसिटाइल कोलिनला ब्लॉक करणारे एजंट आता आपल्याला बघायचे. ओके तर बघा ते कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट काय असतात? ओके तर असे ड्रग द ड्रग which inhibits the pharmacological effect of acetylcholine. आता इथे ऍसिटाइल कोलिनचा जो काही फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट आहे तर तो इनहिबिट करणारे ड्रग्स आहेत. ओके बघा द ड्रग्स which inhibits the pharmacological effect of acetylcholine. तर हा जो फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट आहे ऍसिटाइल कोलिनचा तर तो कुठून आला बघा? which is liberated from the parasympathetic पोस्ट गँग्लियोनिक नर्व एंडिंग. या नर्व एंडिंग पासून हा ऍसिटाइल कोलिनचा जो काही फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट आहे तर तो इफेक्ट हे ड्रग्स काय करतात? इनहिबिट करतात. मग त्या ड्रग्सना काय म्हणायचं? अँटीकोलिनर्जिक और पॅरासिम्पॅथोलायटिक और द कोलिनोलायटिक. तीनही नावं त्याला आहेत. ओके बघा द ड्रग्स विच इनहिबिट्स असे ड्रग जे इनहिबिट करतात कशाचा फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट? फार्मॅकोलॉजी म्हणजे काय? तर एखादा रिस्पॉन्स आता एखादा ड्रग आहे एखादी मेडिसिन आहे तर फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल आहे तर जेव्हा ती घेतली जाते तर काय होतं? टेम्परेचर कमी होतं. हा काय झाला? त्याचा फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट झाला. तसा फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट जो आहे ऍसिटाइल कोलिनचा कशा थ्रू होणारा? तर पॅरासिम्पॅथेटिक पोस्ट गँग्लियोनिक नर्व एंडिंग पासून मिळालेला तो ऍसिटाइल कोलिनचा जो काही फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट आहे तर तो इनहिबिट करणारे ड्रग्स म्हणजे कोणते? अँटीकोलिनर्जिक्स. म्हणजेच आपण त्याला कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट सुद्धा म्हणू शकतो. पण त्याला नाव काय आहे? अँटीकोलिनर्जिक और द पॅरासिम्पॅथोलायटिक और द कोलिनोलायटिक. हे काय आहेत? तर 3 नावं आहेत त्याला. फर्स्ट काय? अँटीकोलिनर्जिक, त्याच्यानंतर पॅरासिम्पॅथोलायटिक और द कोलिनोलायटिक. लायटिक म्हणजे काय? लक्षात ठेवायचं तर इनहिबिट करणारे. आणि इथे जर मायमेटिक हा शब्द आला तर काय? त्याची मिमिक्री करणारे. मिमिक्री म्हणजे काय? तर सेम त्याच्यासारखा इफेक्ट दाखवणारे. पण हे लायटिक म्हणजे काय? तर ते काय करतायत? इनहिबिट करतायत त्याचा फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट. त्याच्यानंतर बघा हे अँटीकोलिनर्जिक ड्रग्स जे आहेत तर ते अजून काय करतात? तर विच इनहिबिट्स द मस्कार्निक ऍक्शन ऑफ ऍसिटाइल कोलिन. तर जे ड्रग मस्कार्निक ऍक्शन जी आहे ऍसिटाइल कोलिनची ते इनहिबिट करतात त्या ड्रग्सला काय म्हणायचं? अँटी मस्कार्निक ड्रग्स. बघा सिंपल आहे डेफिनेशन. द ड्रग्स विच इनहिबिट्स द फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट ऑफ ऍसिटाइल कोलिन. ऍसिटाइल कोलिनचा जे फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट इनहिबिट करतात तशा ड्रग्सना काय म्हणायचं? अँटीकोलिनर्जिक और द पॅरासिम्पॅथोलायटिक और द कोलिनोलायटिक. आणि जे अजून त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन म्हणलं तर अँटीकोलिनर्जिक ड्रग्स जे आहे तर ते इनहिबिट करतात मस्कार्निक ऍक्शन कशाची? ऍसिटाइल कोलिनची. which is called as anti muscarinic drug. तर त्याला अँटी मस्कार्निक ड्रग्स म्हणायचं. ओके समजले कसं काय ना? कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट किंवा अँटी कोलिनर्जिक एजंट काय आहेत ते समजलंय का?
Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके Must next- intimation. Ma'am, and रोल नंबर 12 तुम्हाला काही डाऊट आहे का? Yes, ma'am. हा, एक Anti-muscarinic मिनिट action. रोल नंबर What? 12 Which एक मिनिट. तुम्हाला जे काही डाऊट्स असतील तर ते ऍट द एंड ऑफ लेक्चर तुम्ही विचारायचे आहेत. मी याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय रेकॉर्डिंग स्टार्ट असतं तुम्ही मध्ये जर ते शिकवताना काय होतं लिंक तुटते. तुम्हाला जे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही ऍट द एंड ऑफ लेक्चर मी विचारते ना तुम्हाला सगळ्यांना कुणाला काही डाऊट आजच्या लेक्चर मध्ये त्या टाइमला तुम्ही काय करायचं ते विचारायचे आहे. इज इट क्लिअर फॉर एव्हरीवन? Yes, ma'am. ओके तर त्याचे काय बघायचे एक्झाम्पल्स बघायचे. फर्स्ट काय ऍट्रोपिन. ऍट्रोपिन याच हे काय आहे अँटी कोलिनर्जिक. त्याचे प्रॉपर्टीज बघा काय तर हे कसं आहे आता ह्याचं आपल्याला काय फिजिकल अपीरियन्स बघायचंय. तर त्याला कुठलाही कलर नाही म्हणजे ते काही वेळेस कसं असतं कलरलेस म्हणू शकतो आपण त्याला किंवा व्हाईट सुद्धा कलर म्हणू शकतो. व्हाईट क्रिस्टलाइन आणि ते क्रिस्टल्स असतात त्याच्यामुळे त्याला क्रिस्टलाइन पावडर फॉर्म मध्ये ते कसं असतं अवेलेबल असतं. त्याच्यानंतर बघा ते कसं आहे ऑर्डरलेस. त्याला कुठलाही ऑर्डर नाही. एकतर त्याला कलर नाहीये असेल तर कोणता आहे व्हाईट कलर व्हाईट आहे आणि ते कसे आहेत क्रिस्टलाइन पावडर फॉर्म मध्ये आहेत. त्याच्यानंतर ते कसे आहे ऑर्डरलेस आहे आणि त्याची टेस्ट जी आहे तर ती कशी आहे बिटर टेस्ट आहे. ओके त्याला त्याची टेस्ट कशी आहे बिटर टेस्ट कशाची ऍट्रोपिनचं बघतो आपण सगळं. त्याचे प्रॉपर्टीज मध्ये आपण फक्त काय बघितलं कलर त्याचा कलरलेस असतो किंवा आपण त्याला व्हाईट म्हणू शकतो आणि ते क्रिस्टल फॉर्म मध्ये अवेलेबल असतं. त्याला कुठलाही ऑर्डर नाही त्याच्यामुळे ते कसं आहे ऑर्डरलेस. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट काय हॅज अ बिटर टेस्ट तर त्याला टेस्ट कशी आहे बिटर टेस्ट आहे. त्याच्यानंतर हे कसं आहे स्पॅरिंगली सोल्युबल आहे वॉटरमध्ये. त्याची सोल्युबिलिटी कशी आहे तर ते सोल्युबल आहे वॉटरमध्ये आणि फ्रीली सोल्युबल आहे क्लोरोफॉर्म मध्ये. स्पॅरिंगली सोल्युबल कशामध्ये आहे तर ते वॉटरमध्ये आणि फ्रीली एकदम सोल्युबल क्लोरोफॉर्म मध्ये आहे. आता ते ऑफिशियल काय आहे सल्फेट सॉल्ट आहे. सल्फेट सॉल्ट आहे आणि त्याच्यामध्ये काय असतं एक मॉलिक्यूल असतो 1 मॉलिक्यूल ऑफ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. एक मॉलिक्यूल त्याच्यामध्ये काय असतो फॉर द वॉटरचा मॉलिक्यूल असतो कशासाठी क्रिस्टल ते क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये आहे त्याच्यामध्ये एक मॉलिक्यूल आपल्याला वॉटरचा भेटणार आहे क्रिस्टलायझेशन. त्याच्यानंतर इट इज व्हेरी सोल्युबल इन वॉटर बाथ. कधी जेव्हा ते आता केमिकल आपण त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज बघतो तर त्याच्यामध्ये कसं आहे बघा ते वॉटरमध्ये सोल्युबल आहे बट ते कसं आहे ते येलो रेसिड्यू दाखवतं जेव्हा ते वॉटरमध्ये सोल्युबल असतं. तर त्याच्यानंतर वेन इट इज ट्रीटेड विथ फ्युमिक नायट्रिक ऍसिड जेव्हा याची रिॲक्शन नायट्रिक ऍसिड सोबत होणार आहे त्यावेळेस जे मिक्सचर होणार आहे त्याचं तर ते काय होणार आहे इव्हापरेट होणार आहे टू ड्रायनेस ऑन द वॉटर. तर ते काय होणार आहे फक्त इव्हापरेट होणार आहे आणि ड्रायनेस ऑन वॉटर ड्राय होणार आहे. सिंपल आहे फक्त त्याची रिॲक्शन नायट्रिक ऍसिड सोबत होतीये. ओके तर नायट्रिक ऍसिड सोबत झाल्यानंतर ते मिक्सचर जे फॉर्म होणार आहे तर ते काय होणार आहे इव्हापरेट होणार आहे. In acidic or alkaline medium it is hydrolyzed to give tropine and the tropic acid. बघा ऍसिडिक किंवा अल्कलाइन मीडियम मध्ये काय होतं तर ते ऍट्रोपिन जे आहे जेव्हा ऍसिडिक किंवा अल्कलाइन मीडियम मध्ये असेल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये हायड्रोलायसिस रिॲक्शन होती आणि ते काय हे करतं दाखवतं तर ट्रॉपिन किंवा ट्रॉपिक ऍसिड सॉरी ट्रॉपिन आणि ट्रॉपिक ऍसिड याच्यामध्ये त्याचं काय होतं कन्व्हर्जन होतं. ऍट्रोपिनचं कन्व्हर्जन ट्रॉपिन आणि ट्रॉपिक ऍसिड याच्यामध्ये होतं. त्याच्यामध्ये कुठली रिॲक्शन होते हायड्रोलायसिसची. ओके त्याच्यानंतर बघा स्टॅबिलिटी आणि स्टोरेज. आपण आता काय बघितलं प्रॉपर्टीज बघितल्या फक्त फिजिकल प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये फक्त ते कसं आहे कलरलेस आहे. त्याच्यानंतर व्हाईट क्रिस्टलाइन पावडर त्याच्यानंतर ते ऑर्डरलेस आहे. ओके त्याची कशी टेस्ट आहे तर बिटर टेस्ट आहे आणि सोल्युबिलिटी बघायची म्हणलं तर ते कसं आहे स्पॅरिंगली सोल्युबल आहे वॉटरमध्ये आणि फ्रीली सोल्युबल आहे क्लोरोफॉर्म मध्ये. ते ऑफिशियल काय सल्फेट सॉल्ट आहे तर त्या सॉल्टचं काय सांगितलंय तर ते एक मॉलिक्यूल वॉटरचा असतो त्याच्यामध्ये क्रिस्टलाइन
आणि ते कसं आहे व्हेरी सोल्युबल असतं वॉटरमध्ये. जेव्हा ते वॉटरमध्ये आपण सोल्युबल होईल तर त्यावेळेस तिथे काय येलो रेसिड्यू दिसणार आहे आणि जेव्हा ते त्याची रिएक्शन जी आहे तर ती नायट्रिक ऍसिड सोबत झाली तर ते जे मिक्सचर आहे तर ते काय होणार आहे इव्हापरेट होणार आहे आणि ऍसिडिक आणि अल्कलाइन मीडियम जे आहे तर ते बघा हायड्रोलाइज त्याच्यामध्ये रिएक्शन होणार आहे कशाची ऍट्रोपिनचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे प्रोपीन आणि ट्रॉपिक ऍसिड मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे स्टॅबिलिटी आणि स्टोरेज. तर स्टॅबिलिटी मध्ये काय ऍट्रोपिन सल्फेट जे आहे तर ते इफ्लोरोसन्स जेव्हा देतं इफ्लोरोसन्स म्हणजे फ्युम्स येतात ओके तर ते ड्राय एअर मध्ये दिसतात ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. त्याच्यामध्ये काय आहे आपण बघितलं तर एक मॉलिक्युल जो आहे तर तो काय वॉटरचा आहे त्याच्यामुळे इफ्लोरोसन्स दिसतात. त्याच्यानंतर बघा हे स्लोली अफेक्ट त्याच्यामुळे काय तर ते लाईट सोबत सुद्धा ते अफेक्ट होतात. त्याच्यामुळे काय केलं जातं तर हे कुठे स्टोअर करायचे आपल्याला तर टाईटली क्लोज्ड लाईट रेझिस्टन्स कंटेनर. लाईट रेझिस्टन्स कंटेनर मध्ये आपल्याला हे स्टोअर करायचं आहे. स्टॅबिलिटी आणि स्टोरेज सिंपल आहे ते काय होतं ऍट्रोपिन सल्फेट जे आहे तर ते इफ्लोरोसन्स होतं कधी ड्राय एअर मध्ये कशामुळे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. एक मॉलिक्युल आहे तो कशाचा आहे वॉटरचा आहे कशासाठी फॉर द क्रिस्टलायझेशन. तर ते काय होतात फ्युम्स होतात ड्राय एअर मध्ये. हे ऍट्रोपिन सल्फेट जेव्हा एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं किंवा एअर मध्ये ते ठेवलं तर काय होणार आहे इफ्लोरोसन्स येणार आहे. तर आणि अल्सो हे कशा लाईट पासून सुद्धा काय होतं अफेक्ट होते. त्याच्यानंतर बघा हे स्टोअर केलं जातं टाईटली क्लोज्ड लाईट रेझिस्टन्स कंटेनर मध्ये. त्याच्यानंतर बघा फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन जे आहेत तर ते कुठले आहेत बघा आय ड्रॉप मध्ये ते आहे. त्याच्यानंतर आय ऑइंटमेंट सुद्धा आहे ओके. आय ड्रॉप ऍट्रोपिनचा काय आहे आय ड्रॉप. त्याच्यानंतर ते ऑइंटमेंट आहे. त्याच्यानंतर ऍट्रोपिन सल्फेट काय टॅबलेट सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यानंतर ऍट्रोपिन सल्फेटचं इंजेक्टेड फॉर्म मध्ये सुद्धा ते अवेलेबल आहे. त्याच्यानंतर स्प्रे सुद्धा त्याचा आहे ऍड्रेनलिन अँड ऍट्रोपिन स्प्रे असा स्प्रे आहे अवेलेबल. त्याचा डोस बघा किती दिला जातो 0.6 to 2 mg इंट्रामस्क्युलर किंवा इंट्राव्हेनस. त्याच्यानंतर बघा चिल्ड्रन्स मध्ये ते 10 मायक्रोग्राम पर केजी इतकं फक्त चिल्ड्रन्स मध्ये दिलं जातं. 10 मायक्रोग्राम पर केजी इतकाच डोस चिल्ड्रन्स मध्ये दिला जातो. आणि तोच इकडे किती 0.6 to 2 mg इंट्रामस्क्युलर किंवा IV थ्रू हे डोस दिला जातो ऍडल्ट मध्ये आणि चिल्ड्रन मध्ये तोच किती आहे 10 मायक्रोग्राम पर केजी. त्याच्यानंतर त्याचे ब्रँड नेम्स बघा काय आहेत युमायड्रिन त्याच्यानंतर ऍट्रोसल हे काय आहेत तर ब्रँड नेम्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर त्याचे युजेस काय आहेत तर ते बघा ऍज अ मायड्रेटिक म्हणून यूज केलं जातं इन ऑफ्थॅल्मोलॉजिक प्रॅक्टिस. ऑफ्थॅल्मिक ड्रॉप्स असतात बघा. ऑफ्थॅल्मिक म्हणजे काय तर आपल्या आईजच्या रिलेटेड कुठल्याही एखादं म्हणजे कुठली प्रॅक्टिस असेल म्हणजे ट्रीटमेंट असेल ऑफ्थॅल्मॉजिक प्रॅक्टिस म्हणजेच काय तर आपल्या जे आईज आहेत तर त्याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर त्याची जी काही ट्रीटमेंट होणार आहे तर त्या केसमध्ये त्यातल्या पण स्पेसिफिक दिलेलं आहे त्यांनी मायड्रेटिक काय आहे तर हा आईचा एक डिफेक्ट आहे एक डिसऑर्डर आहे मायड्रेटिक. त्याच्यामध्ये काय होत असतात तर प्युपिल जे आहेत आपले आईजचे ते काय झाले असतात डायलेट झालेले असतात. त्याच्यानंतर बघा सेकंड काय आहे अँटीस्पाझमोडिक म्हणजे काय तर काय ट्रीट करण्यासाठी रिनल अँड द बिलियरी कोलिक आणि ब्रॉन्कियल अस्थमा. तर अस्थमा मध्ये हे दिलं जातं हे जे ड्रग आहे ऍट्रोपिन तर ते दिलं जातं कुठल्या तर ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये बिलियरी कोलिक मध्ये रिनल अँड बिलियरी कोलिक मध्ये हे सुद्धा काय डिसऑर्डर्स आहेत. त्याच्यानंतर थर्ड काय आहे अनॅस्थेटिक प्री मेडिकेशन. अनॅस्थेटिक्स म्हणजे काय तर पेन रिलीफ थोडक्यात तर ते पेन रिलीफचं प्री मेडिकेशन म्हणजे काय तर आता अनॅस्थेटिक ड्रग्स द्यायचे आहेत. अनॅस्थेशिया आपल्याला जर प्रोड्यूस करायचा आहे तर तो प्रोड्यूस करण्याच्या अगोदर काही मेडिकेशन दिले जातात. तर ते मेडिकेशन म्हणजे कुठलीही केस असेल तर त्याच्या अगोदर जे मेडिकेशन दिलेलं असेल किंवा सर्जरीच्या अगोदर तर ते काय झालं
प्री मेडिकेशन झालं. तर काय कशासाठी दिलं जातं हे? टू इनहिबिट द एक्सेसिव्ह सलायव्हरी अँड द ब्रॉन्कियल सिक्रेशन. आता जेव्हा फॉर एक्झाम्पल टॉन्सिल्स वगैरे त्याचं सर्जरी असते. ओके, टॉन्सिल्स माहिती आहेत का तुम्हाला टॉन्सिल्स? येस मॅम. टॉन्सिल्सची वगैरे सर्जरी असते तर त्यावेळेस ते अॅनास्थेटिक दिलेलं असेल. ओके, तर त्यावेळेस काय होणार आहे, जे काही आपलं सलायव्हा सिक्रेशन आहे तर ते आहे असंच राहणार आहे. म्हणजे ते काय कमी होणार नाही, ते कंटिन्युअसली फ्लो तसाच राहणार आहे. आणि ते आपल्याला काय पेन रिलीफ दिलेलं असल्यामुळे, अॅनास्थेटिक दिलेलं असल्यामुळे आपल्याला ते काय होणार आहे जाणवणारच नाही. मग ते एक्सेस जर सलायव्हा सिक्रेट होत असते तर तो होऊ नये म्हणून ते प्रिव्हेंट करण्यासाठी, एक्सेस सलायव्हा सिक्रेशन होऊ नये, त्याच्यानंतर ब्रॉन्कियल सिक्रेशन होऊ नये म्हणून हे प्री मेडिकेशन दिलं जातं. टू प्रिव्हेंट द ब्रॉन्कोस्पाझम. ब्रॉन्कोस्पाझम सुद्धा प्रिव्हेंट करण्यासाठी हे दिलं जातं. त्याच्यानंतर टू ट्रीट द सायलोरिया. सायलोरिया म्हणजे काय, तर हा डिसऑर्डर म्हणजे काय, तर सिक्रेशन ऑफ सलायव्हा. याच्यामध्ये काय होत असतं, तर जास्त सिक्रेशन होत असतं सलायव्हाचं, ऍबनॉर्मल सिक्रेशन ऑफ सलायव्हा. त्याच्यानंतर अक्यूट कोरिझा. ओके, तर त्याच्यानंतर रिनायटिस, हे फिवर, हे काय झाले सगळे डिसऑर्डर्स आहेत. कशामुळे होतात हे डिसऑर्डर, तर आपली जी सिक्रेटरी ऍक्टिव्हिटी आहे तर ती ऍक्टिव्हिटी व्यवस्थित होत नसेल तर म्हणजे ऍबनॉर्मल असेल तर हे डिसऑर्डर्स दिसतात. रिनायटिस, हे फिवर, ओके, कोरिझा, हे सगळे डिसऑर्डर्स मध्ये हे दिलं जातं ॲट्रोपिन. त्याच्यानंतर टू ट्रीट द पॉइझनिंग ऑफ ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड. ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड म्हणजे काय, तर इन्सेक्टिसाइड, स्पेशली इन्सेक्टिसाइड्स जे आहेत तर त्याचा जर का पॉइझनिंग झालेला असेल, इन्सेक्टिसाइड्स बघा बऱ्याच वेळ यूज केले जातात, तर ते इन्सेक्टिसाइड चुकून जर इंटॅक्ट झाले बॉडीमध्ये म्हणजेच काय, तर त्याचं पॉइझनिंग झालं तर त्या केसमध्ये त्याची ट्रीटमेंट देण्यासाठी हे ॲट्रोपिन दिलं जातं. म्हणजे त्याची ट्रीटमेंट मध्ये हे ॲट्रोपिन दिलं जातं. त्याच्यानंतर बघा ऍज अन ऍडजंक्ट टू ट्रीट द गॅस्ट्रिक अँड डिओडिनल अल्सर. तर हे अल्सरचे टाइप्स आहेत, गॅस्ट्रिक आणि डिओडिनल अल्सर. तर त्या गॅस्ट्रिक आणि डिओडिनल अल्सर मध्ये हे ॲट्रोपिन दिलं जातं. विथ मॉर्फिन टू लेसन द रेस्पिरेटरी डिप्रेशन. तर हे ॲट्रोपिन सोबत काय मॉर्फिन पण दिलं जातं, कशामध्ये, टू लेसन द रेस्पिरेटरी डिप्रेशन. काही वेळेस हे केले जाते बघा फक्त. त्याच्यानंतर इन स्मॉल डोसेस टू प्रिव्हेंट द एक्सेसिव्ह पेरिस्टाल्सिस. पेरिस्टाल्सिस आपण HAP मध्ये बघितलं. पेरिस्टाल्सिस मुवमेंट कशामध्ये असते, पेरिस्टाल्सिस मुवमेंट कशामध्ये होते, कोणालाच नाही का लक्षात? नो वन, कोणालाच माहित नाही पेरिस्टाल्सिस मुवमेंट? लॉन्जिट्युडनल आणि सर्क्युलर मसल मध्ये. कुठे होते ते? स्मॉल इंटेस्टाइन. ओके, तर स्मॉल इंटेस्टाइन आणि स्टमक दोन्ही मध्ये काय, हे पेरिस्टाल्सिस म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, एलिमेंटरी कॅनल. सिंपल म्हणायचं त्याला, एलिमेंटरी कॅनल मध्ये ही मुवमेंट होते. तर ती जर का एक्सेस होत असेल, एक्सेसिव्ह पेरिस्टाल्सिस होत असेल मुवमेंट, किंवा पेरिस्टाल्सिस आणि कोलिक, सॉरी इथं पेरिस्टाल्सिस मुवमेंट नाहीये, पेरिस्टाल्सिस पेन आहे, सॉरी. ओके, पेरिस्टाल्सिस अँड कोलिक पेन जर प्रोड्यूस होत असेल, इरिटंट पर्गेटिव्ह. ओके, तर हा पेन जो आहे तर तो रिड्यूस करण्यासाठी, कशामुळे हा पेन प्रोड्यूस झालाय, तर जेव्हा पर्गेटिव्ह घेतले, ओके, पर्गेटिव्ह घेतले जास्ती प्रमाणात, तर त्यावेळेस काय होणार आहे, एक्सेसिव्ह पेरिस्टाल्सिस किंवा कोलिक पेन होणार आहे. म्हणजे जिथे पेरिस्टाल्सिस मुवमेंट होतीये तिथेच काय होणार आहे, पेन, त्या पेरिस्टाल्टिक आणि कोलिक पेन होणार आहे. तर तो पेन जो आहे तर तो प्रिव्हेंट करण्यासाठी हे ॲट्रोपिन जे आहे तर ते स्मॉल डोस मध्ये दिलं जातं. ओके, सॉरी इथं पेरिस्टाल्सिस मुवमेंट नव्हतं, माझ्याकडून चुकून झालं. ओके, तर इथे फक्त काय पेरिस्टाल्सिस आणि कोलिक पेन आहे. म्हणजेच काय, तर तिथे एलिमेंटरी कॅनल मध्येच हे पेरिस्टाल्सिस आणि कोलिक जर पेन होत असेल
तर त्यावेळेस कशामुळे तो होतो, तर बाय युझिंग द इरिटंट पर्गेटिव्ह जास्त घेतले तर, आणि त्यावेळेस मग हा पेन रिमूव्ह म्हणजे प्रिव्हेंट करण्यासाठी हे आट्रोपिन दिलं जातं. ओके, नेक्स्ट कंपाऊंड आहे इप्राट्रोपियम ब्रोमाइड. इप्राट्रोपियम ब्रोमाइड, तर हे काय आहे बघा, क्वाटर्नरी अमोनियम डेरिव्हेटिव्ह आहे ॲट्रोपिनचा. ओके, क्वाटर्नरी अमोनियम डेरिव्हेटिव्ह आहे ॲट्रोपिनचा, विच ऍक्ट ॲज अँटीकोलिनर्जिक एजंट. हा सुद्धा काय आहे, अँटीकोलिनर्जिक एजंट आहे, विच इज कॉमनली ऍडमिनिस्टर्ड थ्रू द इनहेलेशन. हा इप्राट्रोपियम ब्रोमाइड जो आहे तो कसा ऍडमिनिस्टर्ड केला जातो, म्हणजे कसा इंटेक केला जातो ह्याचा, तर बाय द इनहेलेशन थ्रू, विच अलाउज द प्रोड्युसिंग लोकल इफेक्ट. तर याचा काय होतं बघा, लोकल इफेक्ट दिसतो विदाउट प्रेझेंटिंग अ सिग्निफिकंट सिस्टमिक ऍब्सॉर्प्शन. तर सिस्टमिक ऍब्सॉर्प्शन होता ते काय होतं, लोकली इफेक्ट दाखवतो. म्हणजेच त्यात लोकल इफेक्ट म्हणजे काय, त्या स्पेसिफिक ऑर्गनला इफेक्ट दाखवतो. आता सिस्टमिक म्हणजे काय, तर जेव्हा बघा आपण एखादी इंजेक्शन घेतलं, एखादा ड्रग इंजेक्ट केला, तर त्याचा पहिल्यांदा काय होणार आहे, ब्लड मध्ये एंटर होणार आहे, म्हणजेच ते काय झालं, सिस्टमिक ऍब्सॉर्प्शन झालं. पण हे जे इनहेलेशन थ्रू घेतो आपण इप्राट्रोपियम ब्रोमाइड, तर ते काय होणार आहे, सिस्टमिक ऍब्सॉर्प्शन दाखवणार नाही, ते काय होणार आहे, डायरेक्टली त्या लोकल इफेक्ट दाखवणार आहे. ओके, वेट फॉर 2 minutes. ओके, तर इप्राट्रोपियम ब्रोमाइड आपण बघत होतो, तर ते काय आहे, इनहेलेशन थ्रू घेतलं जातं आणि त्याचा लोकल इफेक्ट दिसतो विदाउट द सिस्टमिक ऍब्सॉर्प्शन. म्हणजेच त्याला सिस्टमिक ऍब्सॉर्प्शनची गरज नाही, म्हणजे ते ब्लड मध्ये एंटर होत नाही, डायरेक्टली ते लोकली इफेक्ट दाखवतं. त्याच्यानंतर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत बघा. फिजिकल प्रॉपर्टीज कुठल्या, व्हाईट और ऑलमोस्ट व्हाईट क्रिस्टलाइन पावडर फॉर्म मध्ये असतं ते. ओके, ह्याचे पण काय आहेत, क्रिस्टल्स आहेत आणि त्याचा कलर कसा आहे, व्हाईट कलर मध्ये आहे. त्याच्यानंतर त्याची सोल्युबिलिटी बघा, त्या फ्रीली सोल्युबल असतात मिथेनॉल मध्ये. ओके, तर त्याची सोल्युबिलिटी काय आहे, तर फ्रीली सोल्युबल आहे मिथेनॉल मध्ये, आणि सोल्युबल अजून कशामध्ये आहे, वॉटर मध्ये आहे, स्लाइटली सोल्युबल इथेनॉल मध्ये आहे. त्याचे युजेस बघा काय आहेत, तर ते कॉम्बिनेशन मध्ये दिलं जातं. ओके, इन कॉम्बिनेशन विथ द इनहेल्ड बीटा एगोनिस्ट सिस्टमिक कॉर्टिकोस्टेरॉइड्स मध्ये हे दिलं जातं फॉर द मॅनेजमेंट ऑफ सिव्हिअर एक्झर्बेशन अस्थमा. ओके, तर अस्थमाच्या केसमध्ये ऍज अ कॉर्टिकोस्टेरॉइड, कॉर्टिकोस्टेरॉइड हा काय आहे, एक क्लास आहे. तर त्याच्यासोबत हे काय, बीटा अगोनिस्ट सोबत हे इप्राट्रोपियम ब्रोमाइड हे अस्थमाच्या केसमध्ये दिलं जातं. त्याच्यानंतर बघा सिम्प्टोमॅटिक रिलीफ. ओके, तर रिनोरिया हा जो डिसऑर्डर आहे, तर त्या रिनोरियाच्या डिसऑर्डर मध्ये सिम्प्टोमॅटिक रिलीफ म्हणजेच त्याचे जे काही सिम्पटम्स आहेत तर ते कमी होण्यासाठी हे इप्राट्रोपियम ब्रोमाइड जे आहे तर ते प्रिस्क्राईब केलं जातं, ते दिलं जातं. आणि त्याच्यासोबत बघा रिनोरिया मध्ये काही वेळेस काय असतात, विच इज असोसिएटेड विथ कॉमन कोल्ड और द सीझनल ॲलर्जिक रिनायटिस. आता ॲलर्जिक ज्या काही कंडिशन्स आहेत किंवा आपण काय म्हणू शकतो, कॉमन कोल्ड हे सुद्धा काय आहे, एक ॲलर्जिकच एक्झाम्पल आहे. तर त्या कॉमन कोल्ड साठी ह्या रिनोरियाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे जे काही सिम्पटम्स असतील त्याचे, तर ते रिलीफ करण्यासाठी हे इप्राट्रोपियम ब्रोमाइड दिलं जातं. त्याच्यानंतर बघा
ऍज अ ब्रॉन्कोडायलेटर म्हणून दिलं जातं फॉर द मेंटेनन्स ट्रीटमेंट ऑफ ब्रॉन्कोस्पॅझम. ओके, तर हे ब्रॉन्कोस्पॅझम जे आहे तर ते कशासोबत बघा, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज, हा सीओपीडी ह्याला म्हणलं जातं इन शॉर्ट, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज. तर ह्याच्यामध्ये काय होत असतं, तर ब्रॉन्कोस्पॅझम होत असतं आणि ते ब्रॉन्कोस्पॅझम ट्रीट करण्यासाठी ऍज अ ब्रॉन्कोडायलेटर म्हणून हे इप्राट्रोपियम ब्रोमाइड दिलं जातं. तर त्याच्यानंतर बघा, इट इज युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ सॅलोरिया. हे सुद्धा काय ॲलर्जिक आहे, म्हणजेच काय कॉमन कोल्ड रिलेटेड आहे सॉरी, हे काय सॅलोरिया सिक्रेशन्स होत असतात त्याच्यामध्ये एक्सेस, हा त्याला काय म्हणायचं, सॅलोरिया. त्याच्यानंतर त्याचे स्टोरेज काय बघा, ते स्टोर केले जातं विच इज प्रोटेक्टेड फ्रॉम द लाईट अँड मॉइश्चर. का तर हे लाईट आणि मॉइश्चर सोबत काय होतं, इन द प्रेझेन्स ऑफ लाईट आणि मॉइश्चर हे काय होतंय, रिॲक्ट होतंय आणि ते इनॅक्टिव्ह होत आहे. त्याच्यामुळे ह्याला प्रोटेक्ट करायचं आहे लाईट आणि मॉइश्चर पासून. त्याचा जो डोस आहे तर तो किती आहे, 40 to 80 मायक्रोग्रॅम बाय द इनहेलेशन. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन जे आहेत तर बघा, हे स्प्रे मध्ये अवेलेबल आहे, इप्राट्रोपियम ब्रोमाइड स्प्रे. त्याच्यानंतर हे एरोझोल फॉर्म मध्ये अवेलेबल आहे, म्हणजेच इप्राट्रोपियम ब्रोमाइड एरोझोल. त्याच्यानंतर सोल्युशन फॉर्म मध्ये अवेलेबल आहे इप्राट्रोपियम ब्रोमाइड सोल्युशन. कशामध्ये आहे, इप्राट्रोपियम ब्रोमाइडचा स्प्रे आहे, त्याच्यानंतर इप्राट्रोपियम ब्रोमाइडचं एरोसोल आहे, त्याच्यानंतर इप्राट्रोपियम ब्रोमाइडचं सोल्युशन आहे. त्याचे ब्रँड नेम्स काय आहेत, ॲट्रोवेंट, त्याच्यानंतर कॉम्बिवेंट, इप्रावेंट आणि टिओवा. हे काय आहेत तर ब्रँड नेम्स आहेत. ओके, बघा काय काय बघितलं आपण आजच्या लेक्चरला, कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट्स बघितले. ओके, तर कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट्स म्हणजे काय, तर असे एजंट्स किंवा असे ड्रग जे काय करतात, इनहिबिट करतात फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट ऑफ ऍसिटाइल कोलिन. ऍसिटाइल कोलिनचा इफेक्ट काय करतात तर म्हणजे इनहिबिट करतात. ओके, आणि हे काय लिबरेट म्हणजे जो ऍसिटाइल कोलिनचा इफेक्ट आहे तर आता हे स्पेसिफिक आहे, तुम्हाला नेक्स्ट इयरला असेल हे सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक फार्मॅकोलॉजी मध्ये. तर हे पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक असतात. तर यातलं स्पेसिफिकली पॅरासिम्पॅथेटिक पासून पॅरासिम्पॅथेटिक पोस्ट गँग्लिओनिक नर्व्ह एंडिंग, ज्या नर्व्ह एंडिंग आहेत पोस्ट गँग्लिओन्स मधल्या, हा तर आपण न्यूरॉन्सचं बघितलं होतं, त्यातल्याच गँग्लिओन जे आहेत पोस्ट गँग्लिओनिक नर्व्ह एंडिंग, तर त्या कशाच्या, तर पॅरासिम्पॅथेटिकच्या. तर त्या पॅरासिम्पॅथेटिक पासून जो काही इफेक्ट दाखवणार होता ऍसिटाइल कोलिन, तर तो जो इफेक्ट आहे तर तो इनहिबिट करतात हे ड्रग्स, विच इज कॉल्ड एज अँटीकोलिनर्जिक ऑर द पॅरासिम्पॅथोलायटिक ऑर द कोलिनोलायटिक. याला तिन्ही नाव आहेत, अँटीकोलिनर्जिक, पॅरासिम्पॅथोलायटिक ऑर द कोलिनोलायटिक. लायटिक म्हणजे काय, तर ते इनहिबिट करतात, त्याला काय म्हणायचं, लायटिक्स कधी पण असतं. आणि मायमेटिक म्हणलं की काय, मिमिक्री होते, म्हणजेच काय सेम ऍक्शन दाखवते. तर अँटीकोलिनर्जिक ड्रग्स अजून स्पेसिफिकली आपण म्हणू शकतो, तर ते काय करतात, इनहिबिट करतात मस्कार्निक ऍक्शन ऑफ ऍसिटाइल कोलिन. ऍसिटाइल कोलिनची ऍक्शन जी आहे मस्कार्निक ऍक्शन, तर ती इनहिबिट करतात. तर त्यांना काय म्हणायचं स्पेसिफिकली, अँटी मस्कार्निक ड्रग. इथं हे समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. हा, कुणाला काही डाऊट होता याच्यामध्ये? मस्कार्निक ऍक्शन म्हणजे मॅम काय मस्कार्निक हा, तर ते ऍक्शन. ओके, तर बघा ऍसिटाइल कोलिनचे जे ऍक्शन्स आहेत ना, मस्कार्निक आणि निकोटिनिक, तर या दोन्ही ऍक्शन्स ज्या आहेत तर त्या अपोजिट असतात. तर स्पेसिफिकली त्याचा काही आपल्याला इतका स्टडी नाही, पण त्या काय दोन्ही अपोजिट आहेत, दोन टाईप आहेत, मस्कार्निक आणि निकोटिनिक. तर ते मस्कार्निक जे ऍक्शन आहे म्हणजेच काय, तर आता फॉर एक्झाम्पल बीपी इन्क्रीज, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी रेट इन्क्रीज होते. ओके, तर अशा काही ऍक्शन्स आहेत, तर त्या म्हणजे काय मस्कार्निक ऍक्शन. तर त्या डिटेलमध्ये आपल्याला काही नाही, फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, मस्कार्निक ऍक्शन जी ऍसिटाइल कोलिनची आहे तर ती इनहिबिट होते. जे ड्रग्स करतात तर त्यांना अँटी मस्कार्निक ड्रग्स म्हणतात. ओके, अजून कुणाला काही डाऊट? ओके मॅम. रोल नंबर 46.
हा, कुणाला काही डाऊट आहे का? समजलंय का मी आज शिकवलेलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर वेळ आहे आपल्याकडे. आपण एकदा रिवाइज करून घेऊयात. कुणाला जरी काही समजलं नसेल तरी समजेल. ओके, तर सिंपल काय आहे? अँटीकोलिनर्जिक म्हणजे जे ड्रग इनिबिट करतात फार्माकोलॉजिकल इफेक्ट ऑफ ऍसिटाइलकोलिन. ऍसिटाइलकोलिनचा इफेक्ट जे ड्रग इनहिबिट करतात त्यांना काय म्हणायचं? अँटीकोलिनर्जिक ड्रग. आणि त्यातलं स्पेसिफिकली काय, जे मस्कार्निक ऍक्शन इनिबिट करतात त्याला अँटी मस्कार्निक ड्रग्स म्हणायचं. त्याच्यानंतर आपण असे एजंट्स बघितले. त्यातला फर्स्ट जो कुठला होता? ऍट्रोपिन. ऍट्रोपिनच्या प्रॉपर्टीज काय आहेत? ते कसं आहे? कलरलेस म्हणू शकतो किंवा त्याचा व्हाईट कलर म्हणू शकतो. आणि ते क्रिस्टल फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतर ते कसं आहे बघा, त्याला कुठलाही ऑर्डर नाही, त्याच्यामुळे ते ऑर्डरलेस म्हणू शकतो आपण. त्याला टेस्ट कशी आहे? बिटर टेस्ट आहे. त्याच्यानंतर ते कसं आहे? स्पॅरिंगली सोल्युबल आहे वॉटरमध्ये, फ्रीली सोल्युबल आहे क्लोरोफॉर्म मध्ये, आणि ते ऑफिशियली ऍज अ सल्फेट सॉल्ट म्हणून आहे. त्याच्यामध्ये काय असतं? एक मॉलिक्यूल कशाचा आहे? वॉटरचा आहे. कशामुळे? क्रिस्टलायझेशनमुळे. आणि हे जे आहे ऍट्रोपिन, तर ते कसं आहे? व्हेरी सोल्युबल आहे वॉटरमध्ये, वॉटर बाथ. आणि ते काय करतं? लिव्ज येलो रेसिड्यू जो आहे तर तो तिथे दिसतो जेव्हा ते वॉटरमध्ये सोल्युबल करेल. आणि त्याची रिॲक्शन जी आहे तर ते काय होते बघा, नायट्रिक ऍसिड सोबत जेव्हा ऍट्रोपिन रिॲक्ट होईल तेव्हा जे मिक्सचर आहे तर ते काय होणार आहे? इव्हापरेट होणार आहे आणि ड्रायनेस होणार आहे, पूर्ण ते ड्राय होणार आहे. त्याच्यानंतर जेव्हा हे ऍट्रोपिन ऍसिडिक किंवा अल्कलाइन मीडियम मध्ये असेल, ओके, तर त्यावेळेस काय होणार आहे? हायड्रोलिसिसची रिॲक्शन होणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळे हे ऍट्रोपिनचं कन्व्हर्जन ट्रॉपिन आणि ट्रॉपिक ऍसिड याच्यामध्ये होणार आहे. त्याच्यानंतर त्याची स्टॅबिलिटी आणि स्टोरेज काय बघितलं आपण, तर हे ऍट्रोपिन सल्फेट जे आहे तर एअर सोबत ते काय होते? रिॲक्ट होते. कशामुळे? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल. तिथे काय होते? ते रिॲक्ट होते. त्याच्यामुळे काय दिसतात? त्याच्यामध्ये इफ्लोरेसन्स. त्याच्यामुळे ते एअर मध्ये काय स्टेबल नाही, अनस्टेबल आहे. म्हणून त्याला काय केलं जातं? आणि ते लाईट मध्ये सुद्धा एफेक्ट होतो, लाईटचा पण त्या ऍट्रोपिन वरती. म्हणून ते स्टोअर केलं जातं टाइटली क्लोज्ड लाईट रेझिस्टन्स कंटेनर मध्ये. त्याच्यानंतर त्याचे जे काही फॉर्म्युलेशन्स आहेत बघा कुठले आहेत? ऍट्रोपिनचा आय ड्रॉप आहे. त्याच्यानंतर आयचं ऑइंटमेंट आहे. ओके, टॅबलेट फॉर्म मध्ये अवेलेबल आहे ऍट्रोपिन सल्फेटची. त्याच्यानंतर ऍट्रोपिन सल्फेटचं इंजेक्शन सुद्धा आहे फॉर द इंजेक्टेड पर्पज. त्याच्यानंतर ऍड्रेनलिन आणि ऍट्रोपिन याचा कॉम्बिनेशन मध्ये स्प्रे आहे. त्याचा डोस जो अडल्ट मध्ये आहे तर तो किती आहे? 0.6 to 2 mg इंट्रामस्क्युलर अँड ऑर द इंट्राव्हेनस. इंट्राव्हेनस म्हणजे व्हेन्स थ्रू दिलं जातं, आपण ज्याला काय म्हणू शकतो? सलाईन वगैरे. ओके, त्याच्यानंतर चिल्ड्रन्स मध्ये ते 10 मायक्रोग्रॅम पर kg. त्याच्यानंतर त्याचे ब्रँड नेम्स काय? युमायड्रिन आणि ऍट्रोसल हे काय आहेत? ब्रँड नेम्स अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर त्याचा यूज काय? ऑफ्थॅल्मिक प्रॅक्टिस साठी हे यूज केलं जातं. इन केस ऑफ मायड्रेटिक. मायड्रेटिक म्हणजे काय? तर प्युपिल्स काय होत असतात? तर डायलेट होत असतात. त्याच्यानंतर अँटीस्पाझमोडिक म्हणजेच काय? तर ब्रोंकियल अस्थमा मध्ये हे दिलं जातं. त्याच्यानंतर अॅनास्थेटिक्स मध्ये हे प्री मेडिकेशन म्हणून दिलं जातं. म्हणजे बिफोर अॅनास्थेशिया, म्हणजे अॅनास्थेशिया आपण प्रोड्यूस करणार आहे तर त्याच्या अगोदर हे मेडिसिन दिले जातं. कशासाठी दिलं जातं? तर टू इनहिबिट द एक्सेसिव्ह सलायव्हरी अँड ब्रॉन्कियल सिक्रेशन. जे काही सलायवा आणि ब्रॉन्कियल सिक्रेशन आहे तर ते इनहिबिट करण्या, जे एक्सेस होत असेल तर ते इनहिबिट करण्यासाठी. त्याच्यानंतर टू ट्रीट द सायलोरिया. सायलोरिया काय आहे? तर सिक्रेशन ऑफ सलायवा. जास्त सिक्रेट होत असतो सलायवा, त्या केसला आपण काय म्हणतो? सायलोरिया. त्याच्यानंतर बाकी काही डिसऑर्डर्स आहेत अँटी सिक्रेटरी ऍक्टिव्हिटी ज्यांची नॉर्मल नसते, तर त्याच्यामुळे हे काही डिसऑर्डर्स आहेत. अक्यूट कोरिया, त्याच्यानंतर रिनायटिस, हे फिवर. ओके, तर हे जे डिसऑर्डर्स आहेत तर त्याच्यामध्ये दिलं जातं. त्याच्यानंतर टू ट्रीट द पॉइझनिंग. कशाचं पॉइझनिंग? तर इन्सेक्टिसाइड्स. इन्सेक्टिसाइड्स जे फॉर एनी म्हणजे एखादा इन्सेक्टिसाइड जर इंटेक केलं चुकून झाला किंवा त्याचं पॉइझनिंग झालं तर ते ट्रीट करण्यासाठी हे दिलं जातं. त्याच्यानंतर ऍज अन ऍडजंक्ट टू ट्रीट द गॅस्ट्रिक अँड डिओडिनल अल्सर. तर हे गॅस्ट्रिक आणि डिओडिनल हे काय? अल्सरचे टाईप आहेत तर त्याच्यामध्ये हे दिलं जातं.
त्याच्यानंतर मॉर्फिन सोबत कशामध्ये तर रेस्पिरेटरी डिप्रेशन मध्ये दिलं जातं. रेस्पिरेटरी डिप्रेशन म्हणजे काय तर ज्याच्यात रेस्पिरेटरी रेट जो आहे तर तो काय झाला असतो कमी झालेला असतो. इन स्मॉल डोसेस कशामध्ये तर इथं जी पेरिस्टाल्सिस आणि कोलिक पेन जो आहे तर तो प्रोड्यूस होतो कशामुळे तर जे आपण पर्गेटिव्हचा इंटेक केला तर त्या केसमध्ये हा पेरिस्टाल्सिस किंवा कोलिक पेन जो दिसतो तर एक्सेस मध्ये तर तो प्रिव्हेंट करण्यासाठी हे ॲट्रोपिन स्मॉल डोस मध्ये दिलं जातं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट कंपाऊंड बघितला होता आपण इप्राटोप्रियम ब्रोमाइड. तर हा काय आहे क्वाटर्नरी अमोनियम डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲट्रोपिन. ॲट्रोपिनचा हा काय आहे क्वाटर्नरी अमोनियम डेरिव्हेटिव्ह that acts as an anticholinergic agent. तर हा काय आहे कोलिनर्जिक एजंट आहे आणि हे कॉमनली ऍडमिनिस्टर्ड केलं जातं थ्रू द इनहॅलेशन विच अलाउज द प्रोड्युसिंग लोकल इफेक्ट. हा काय करतं इप्राटोप्रियम ब्रोमाइड लोकल इफेक्ट दाखवतं विदाउट सिस्टमिक ऍब्सॉर्प्शन. सिस्टमिक ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय तर ते ब्लड मध्ये एंटर होतं, ब्लड मध्ये एंटर होऊन ऍब्सॉर्प्शन होतं आणि मग त्या स्पेसिफिकली लोकल इफेक्ट दाखवतं. पण याच्यात काय आहे इप्राटोप्रियम ब्रोमाइड मध्ये सिस्टमिक ऍब्सॉर्प्शन होत नाही, डायरेक्टली लोकल इफेक्ट प्रोड्यूस करतो. त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज काय आहे त्याच्या हे सुद्धा कसं आहे व्हाईट और ऑलमोस्ट व्हाईट आहे विच इज अ क्रिस्टलाइन पावडर. क्रिस्टल फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. ते सोल्युबल आहे मिथेनॉल मध्ये, वॉटर मध्ये आणि इथेनॉल मध्ये. त्याच्यानंतर त्याचे युजेस काय आहेत तर हे कॉम्बिनेशन मध्ये दिलं जातं ऍज अ कॉर्टिकोस्टेरॉइड म्हणून अस्थमामध्ये. त्याच्यानंतर सिम्प्टोमॅटिक रिलीफ कशामध्ये तर रिनोरियाच्या केसमध्ये जर कॉमन कोल्ड आणि एखादी अलर्जिक कंडिशन असेल तर त्याच्यामध्ये हे दिलं जातं ते सिम्पटम रिलीफ करण्यासाठी, सिम्पटम पासून रिलीफ मिळण्यासाठी. त्याच्यानंतर ऍज अ ब्रॉन्को डायलेटर म्हणून दिलं जातं ब्रॉन्को स्पॅझम मध्ये आणि ह्याच्यामध्ये सीओपीडी मध्ये म्हणजे क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज जो आहे तर त्याच्यामध्ये दिलं जातं. त्याच्यानंतर हे यूज केलं जातं इन ट्रीटमेंट ऑफ सायलोरिया. सायलोरिया हा काय सिक्रिशन्स कशाचेही असतील म्हणजे सायलोरियामध्ये सलायवाचे वगैरे सिक्रेशन्स एक्सेस असतील तर ह्याला सायलोरिया म्हणायचं आणि त्याच्या ट्रीटमेंट मध्ये सुद्धा हे इप्राटोप्रियम ब्रोमाइड दिलं जातं. त्याच्यानंतर त्याचे स्टोरेज काय हे सुद्धा लाईट आणि मॉइश्चर पासून आपल्याला काय करायचंय प्रोटेक्ट करून ठेवायचं आहे का तर ते काय होतं तर रिॲक्ट होतं लाईट आणि मॉइश्चर सोबत. त्याच्यामुळे हे अशा ठिकाणी स्टोअर करायचं जिथे अब्सेन्स ऑफ लाईट आणि मॉइश्चर असेल. त्याच्यानंतर त्याचा डोस जो आहे तर तो काय 40 to 80 मायक्रोग्राम बाय द इनहेलेशन. इनहेलेशन थ्रू हे 40 to 80 मायक्रोग्राम इतकं द्यायचं आहे. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन जे आहेत तर ते कुठले बघा हे स्प्रे मध्ये अवेलेबल आहे, एरोझोल फॉर्म मध्ये अवेलेबल आहे आणि सोल्युशन फॉर्म मध्ये अवेलेबल. ह्याचे ब्रँड नेम्स काय आहेत ॲट्रोवेंट, त्याच्यानंतर कॉम्बिवेंट, इप्रावेंट आणि टिओवा हे काय आहेत ब्रँड नेम्स आहेत. आता क्लिअर झाले सगळ्यांना समजलंय? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके तर काय आहे मग कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट कोण सांगते? काय सांगायचंय मॅम? कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट म्हणजे काय? मी सांगू मॅम? हा सांगा. म्हणजे कालच्या ह्याला शिकवलेलंच ना. आज काय शिकवलं मी मला सांगा तुम्हाला. आज कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट. हा मग ते विचारले मी तुम्हाला. काल काय शिकवलं होतं? काल तर आपल्या तुम्ही ते क्लोनेनेस्टर, ऍसिटाकोलिनेस्टर, परमिडोक्लोराइड ते एक मिनिट कन्फ्यूज होऊ नका. काल मी कोलिन इस्ट्रेस इनहिबिटर्स शिकवले किंवाच आपण त्याला म्हणू शकतो अँटी कोलिन इस्टरेज. इस्टरेजचं बघितलं काल आपण. आज काय बघितलंय तर कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट्स. ओके समजलं डिफरन्स? सुप्रिया येस मॅम. समजलं का डिफरन्स? सगळ्यांना समजलं का काल काय शिकवलं ना आज काय शिकवलं? काल जे आपण एजंट्स बघितले तर ते ऍसिटाइल कोलिनचा इफेक्ट आहे असं म्हणण्यासाठी आपण ते म्हणजे ते ड्रग्स यूज करतो. पण आज जे ड्रग्स बघितले तर ते ऍसिटाइल कोलिनला काय करतात ते ब्लॉक करतायत. ओके त्याचा इफेक्ट त्याची जी काही फार्मॅकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी आहे
तर ती इनहिबिट करतायत ते एजंट आज आपण बघितले. ओके, तर सांगा कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट्स म्हणजे काय? सांगू मॅम? मॅम सांगू. एक 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 हा मेटकरी आरती सांगा. This agent is inhibit the pharmacological effect. कशाचा फार्माकोलॉजिकल इफेक्ट आरती? हा आरती भोसले, कशाचा फार्माकोलॉजिकल इफेक्ट इनहिबिट करतात हे कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट? तुम्हाला डिफरन्स समजलाच नाही का अजून? बघा, काल आपण काय बघितलं? कोलिन इस्टरेज इनहिबिटर्स. हे कोलिन इस्टरेज इनहिबिटर्स काय करत होते? तर ऍसिटाइल कोलिनचा इफेक्ट प्रोलॉंग राहण्यासाठी त्या इस्टरेज एन्झाइमला इनहिबिट करत होते. आता आज जे आपण ड्रग बघितलेत कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट्स, हे काय करतात? तर फार्माकोलॉजिकल इफेक्ट जो ऍसिटाइल कोलिनचा आहे तर तो इनहिबिट करतायत. किती सिंपल आहे. समजलं का आरती? Yes, ma'am. हा, काय करतात हे एजंट कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट? Acetylcholine चा inhibit pharmacological effect inhibit करतात. अजून कोण सांगतंय? हा, मी देशमुख सांगू. रोल नंबर 12 सांगा. सांगू का? असे ड्रग्स जे the drug which inhibits the pharmacological effect of acetylcholine is called the cholinergic blocking agent. काय काय? तुमचा आवाज रोल नंबर 12. असे ड्रग्स जे इनहिबिट करतात फार्माकोलॉजिकल इफेक्ट ऍसिटिलकोलिनचा त्याला ओके, आपण कोलिनर्जिक ब्लॉकिंग एजंट एजंट्स म्हणतो. बरोबर आहे. आणि काल जे बघितलं आपण ते काय होतं? ऍसिटाइलकोलिनला हे करतात ते हा, त्याचं नाव काय? अँटीकोलिन हिस्टरेज. गुड. हा, कोण सांगता अजून? मी सांगू मॅम? हा, रोल नंबर 3 सांगा. असे ड्रग की जे फार्माकोलॉजिकल इफेक्ट आहे त्याला इनहॅबिटेट करतात ऍसिटिलकोलिन आणि त्यालाच अँटीकोलिनर्जिक म्हणतात. आणि जे अँटीकोलिनर्जिक ड्रग आहेत ते म्युकरेन्स ऍक्शन आहे ते इनहॅबिट करतात, त्याला ऍसिटिलकोलिन म्हणतात. त्याला अँटीमस्क्युलर ड्रग म्हणतात. ओके, कुठले कुठले ड्रग्स बघितले आज आपण? Atropine. हा, ऍट्रोपिन एक बघितला आणि दुसरा इप्राट्रोपिन. Ipratropium bromide. ओके, गुड. ओके, तर समजलं सगळ्यांना आजचं? Yes, ma'am. Yes, तुम्हाला ma'am. काही doubt आहे? Okay, then give me attendance. Roll number 1. Roll number 1. Okay. 2, Present, ma'am. 3, प्रेझेंट मॅम. 4, प्रेझेंट मॅम. 5, प्रेझेंट मॅम. 6, Present, ma'am. 7, प्रेझेंट मॅम. 8, Present, ma'am. 9, प्रेझेंट मॅम. 10, प्रेझेंट मॅम. 11, प्रेझेंट मॅम. 12, प्रेझेंट. 13. Roll number 13, 14, Present. 15, प्रेझेंट मॅम. 16, प्रेझेंट. 17, Present. 18, प्रेझेंट मॅम. 19. Roll number 19, 20, प्रेझेंट. 21,
22, Present. 23. Roll number 23, 24, Present. 25, Yes, madam. 26. Roll number 26, 27, Present. 28, Present. 29, 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, 35, Present. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Present. 43. Roll number 43, 44, 44, 45, 46, Present, ma'am. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49. Roll number 49, 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, Ma'am. 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, 62, Present, ma'am. 63, Present. 64, Present. 65. Roll number 65, 66, 67, 68. Present. ओके absent नंबर बघा. Madam, Roll 66 present. का दिली नाही तुम्ही अटेंडन्स? रोल नंबर 66. रोल नंबर 66. Voice येत नव्हता मॅडम. ओके absent नंबर बघा. रोल नंबर 1, 13, 23, 26, 29, 34, 43, 44, 45, 49, 61, 65, 67. कोण यातलं प्रेझेंट आहे का? 67. रोल नंबर 13 तुम्ही का अटेंडन्स दिली नाही? माझ्या फोनचं चार्जिंग संपलेलं, मी दुसऱ्या फोन मध्ये केलंय. हे असले रिझन सांगायचे नाही तिथून पुढे. व्यवस्थित Madam, मोबाईल चार्ज करून ठेवायचा. हा. हा रोल नंबर 67. दिली होती मॅडम. दिली नाही तुम्ही अटेंडन्स. व्यवस्थित अटेंडन्स मॅडम 68 नी अटेंडन्स दिली फक्त. ओके. तुमचं नेक्स्ट लेक्चर मॅडम कंटिन्यू करतील. आजच्या लेक्चर मध्ये कुणाला काही डाऊट? ओके लेक्चर सोडून दुसरं काही कुणाला काही डाऊट आहे का? हॅलो मॅम. हा बोला.
तुम्ही याचे प्रॅक्टिकल पाठवले नाहीत ना अजून? हा ते ह्याचे ना तर पेजेस ओके हा पाठवते मी आज बुक्सचे. मग मॅम आता आम्ही ऑफलाईन ऑनलाईन म्हणजे शिकवले म्हणलं ना आम्हाला ते ऑब्झर्वेशन ती कसं लिहायचं टेबल आहे? ऑब्झर्वेशनचे मी रिडिंग्स देईन तुम्हाला. जे ऑफलाईन आले होते त्यांच्याकडून घेऊन मी तुम्हाला ओके तर तुमचं नेक्स्ट लेक्चर होईल रेकॉर्डिंग कुठून चालू आहे? हॅलो मॅम तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करा.